नमस्कार मित्रांनो, जयाम आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आलो आज पुण्याचे त्रिमंदिर पाहण्यासाठी। तर त्रिमंदिर हे बघा, एंट्रन्स आहे त्याचा। खूप सुंदर आहे हा। इतकी बारीक कोरीव डिझाइन आहे ना त्याच्यावर, बघू शकता तुम्ही। हा एंट्रन्स आहे। हे मंदिर पुण्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे। पुणे बेंगलोर महामार्गावरील खेर शिवापूर जवळ दादा भगवान प्रणित निष्पक्षपाती त्रिमंदिराचा प्रतिष्ठापना ही 12 ते 16 फेब्रुवारी या दरम्यान झालेली आहे। हा बघा, मंदिराचा परिसर बघा बाहेरचा, म्हणजे खूपच सुंदर आहे। पाण्याचं त्यांनी ते लाइटिंग मध्ये हे केलेलं आहे, शो केलेला आहे। बगीचा आहे, छोट्या बगीचा आहेत तिथं। हा बघा किती सुंदर। इथं आलं ना, मन एकदम प्रसन्न होतं, कारण इथलं वातावरणच असं आहे की खूपच छान असं वातावरण आहे इथलं, हिरवगार। त्यांनी खूप मेंटेन ठेवले आहे बगीचा वगैरे, तिथली स्वच्छता, चपलीला स्टँड वगैरे हे असं खूपच त्यांनी काळजी घेतली आहे प्रत्येक गोष्टीची। हे बघा, मंदिराच्या वरती जातानाचा भाग आहे हा, पायऱ्या वगैरे आहेत तिथं। खूप मोठं मंदिर आहे हे। तुम्ही कधी पुण्याला आलात तर नक्की मंदिराला भेट द्या। हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या। या विनोद मंदिरात जैन, वैष्णव आणि शैव या 3 प्रमुख पंथांचे देव एकाच छताखाली विराजमान आहेत। संगमरवराच्या दगडाने हे मंदिर बनवले आहे। या मंदिरापासून 15 ते 17 किलोमीटर अंतरावर बालाजीचे मंदिरही आहे। या मंदिरात सत्संग हॉल ही सेपरेट आहे। आपल्या हनुमानची मूर्ती आहे। या मंदिरात विद्यमान तीर्थंकर श्री शिवंधर स्वामी, कृष्ण भगवान आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। विशेष म्हणजे इथं ही आपली महादेवाची पिंड आहे, खूप मोठी आहे। तिथं आतमध्ये खूप छानसं आहे। आतमध्ये गेलं ना, इतकं प्रसन्न वाटते ना की बाहेरची वाटत नाही, खूप प्रसन्न वाटते तिथं। आणि खूप लोक दर्शनासाठी येतात, गर्दी असते मंदिराला। जवळपास आपल्या सगळ्याच देवांच्या मूर्त्या आहेत तिथं।
तुम्ही कधी पुण्याला आलात तर नक्की भेट द्या. मित्रांनो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चॅनलला जॅम आणि चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. मित्रांनो, इथं 13 फूट उंचीची संगमरवरी सिमंदन स्वामींची भव्य मूर्ती आकर्षणाचे केंद्र आहे. ही आहे भव्य मूर्ती. यासोबतच जैन तीर्थकर, जैन अजिनाथ आणि पार्श्वनाथ महावीर आणि भविष्यातील तीर्थंकर पद्मनाथ प्रभू यांची मूर्ती इथे स्थापित केली आहे. तसेच या मंदिरात अन्य महत्त्वाच्या देवतांचे स्थापन करण्यात आलेले दिसून येते. त्यामध्ये श्री तुळजाभवानी, अंबामाता, पद्मावती, चक्रेश्वरी, भद्रकाली, श्रीनाथजी, तिरुपती बालाजी, साईबाबा, हनुमान आणि गणपती यांचा समावेश देखील तुम्हाला इथे दिसेल. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप मोठा गोलघुमटही आहे, पाहायला मिळेल तुम्हाला. मंदिरात बुक स्टॉलही आहे. मंदिराचा गाभारा एक खूप भव्य दिव्य असा आहे, खूप मोठा आहे. आणि बाहेरही मंदिराच्या खूप छान छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि तेथील नक्षीकाम आपलं मन प्रसन्न करून टाकतात. पुण्यातील भव्य दिव्य मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. इथे तुम्ही आलात तर तुम्हाला सर्वच देवी देवतांचे आशीर्वाद मिळून जातील. इथे साईबाबा, हे मंदिराच्या बाहेरच्या साईडला आहे, साईबाबाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं आपला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हीही कधी पुण्याला आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल. आणि कोणी आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच अजून खूप मंदिरांचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर ओके, पूर्ण मंदिर बघून घ्या एकदा. मी हे करते. प्लीज मित्रांनो, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, बाय.